आज काय स्पेशल? तर आज बनवूयात मस्त अशी अंडा भुर्जी. तर अंडा भुर्जी कशी बनवायची याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सोपी, साधी आणि खायला देखील अगदी झणझणीत हॉटेलसारखी ही अंडा भुर्जी मी बनवणार आहे. तर तुम्हाला कशी वाटते शेवटी कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि चला तर मग जास्त वेळ न घेता करूयात रेसिपीला सुरुवात. तर हाय हॅलो नमस्कार, मी क्रांती आणि क्रांतीवीर ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर काय करायचं, सर्वात अगोदर मोठी कढई घ्यायची आणि कढईच्या ऐवजी तुमच्याकडे जर मोठा पॅन असेल ना तर तुम्ही मोठा पॅन घेऊ शकता. पण मला थोडीशीच बनवायची होती म्हणून मी कढईत बनवली. तर काय करायचं, कढईमध्ये घालायचं तेल, खूप जास्त तेल घालायचं, पण माझं अचानकच तेल संपलं, थोडंच होतं म्हणून मी तेवढ्यातच ॲडजस्ट केलं. मग त्यामध्ये घालायची थोडीशी मोहरी आणि मोहरी छान तडतडू द्यायची. आणि मोहरी छान तडतडत आली की लगेच गॅस कमी करून बाकी फोडणी घालायची, म्हणजे फोडणी करपणार नाही. मग घालायचं जिरे, जिरे छान परतवू द्यायचं. मग अद्रक लसणची पेस्ट घालायची आणि पेस्ट हलक्याशा ब्राऊन रंगावर परतवून द्यायची. आणि हलकासा ब्राऊन रंग आला की मग त्यामध्ये घालायचं थोडासा कढीपत्ता. आणि कढीपत्ता देखील छान असा परतवून घ्यायचा. आणि कढीपत्ता छान परतला की मग यामध्ये बारीक चिरलेले 2 कांदे इथे घालायचे. मीडियम साईजचे 2 कांदे मी बारीक चिरून इथे घातलेले आहेत. 3 कांदे घातले होते, सॉरी. बारीक चिरून 3 कांदे मी इथे घातले आहेत. आणि आता कांदा छान असा मी परतवून घेणार आहे. तुम्ही कांदा चॉपरसुद्धा करू शकता, तोही ऑप्शन बेस्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही कसंही करू शकता. आणि आता छान असा कांदा आपण इथे परतवून घेणार आहोत. हलकासा गुलाबी रंगावर कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग आता बदलायला देखील सुरुवात देखील झालेली आहे. आणि छान असा कांदा आपण परतवून देखील घेतलेला आहे. तेल कमी असल्यामुळे याला तेल जास्त दिसत नाही आहे. तुमच्याकडे असेल तर प्लीज तेल भरपूर घाला, कारण भरपूर तेलाचीच अंडा भुर्जी छान होते. असं नाही कमी तेलाची छान होत नाही, असं अजिबात नाही आहे, कमी तेलाची देखील छान होते. आता माझी देखील छानच झाली होती. मी नंतर खाऊन देखील पाहिली होती, खूप सुंदर झाली होती. पण तेल कमी होतं, काहीच हरकत नाही. आता घालूयात मसाले. तर त्यासाठी काय केलं, सर्वात अगोदर मी इथे हळद घातली आहे. आणि हळद छान अशी परतवून घेतली. आणि मग मी इथे थोडासा गरम मसाला घातला आहे. आणि गरम मसाला घालून चवीपुरतं मीठ देखील मी इथे घातलेलं आहे. तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता. आणि तुम्हाला जर लगेच मीठ नसेल घालायचं तर तुम्ही अंडे वगैरे घातल्यानंतर देखील घालू शकता. आणि आता इथे घालायचं घरगुती काळा मसाला 1 चमचा आणि 1.5 चमचा घरगुती लाल मिर्च पावडर. आणि हे मसाले आहेत ना, ते छान असे परतवून घ्यायचे आहेत कांद्यात. पण अगोदर यात टोमॅटो घालायचं, म्हणजे टोमॅटो आणि मसाले एक सोबतच कांद्यामध्ये एकजीव होऊन जातील. आणि तुम्ही पाहू शकता छान असं आता हे एकजीव करून घ्यायचं. पण त्यासाठी ना थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे पाणी जर घातलं ना तर आपली ही जी टोमॅटो वगैरे आहे ना तर ती छान नरम पडायला मदत होते. आणि छान असं आपला कांदा वगैरे परतून होतो. आणि छान मसाले देखील परतले जातात, यामध्ये छान असं मिक्स होतात. त्यामुळे नेहमी कुठली पण रेसिपी जर तुम्ही बनवत असाल ना, कुठली पण अगदी तर थोडंसं पाणी नक्की घालायचं मसाल्यांसाठी. आणि बघा तुम्ही अगोदर माझी भाजी म्हणजे मसाले कसे दिसत होते ना, आता कसे दिसत आहेत तुम्ही पाहू शकता. तेल सुटल्यासारखे दिसत आहेत की नाही. आणि आता ना 4 अंडे होते, ते 4 अंडे छान मी फोडून इथे घेतले होते, अगोदरच फोडून ठेवले होते. तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये देखील फोडू शकता. पण मी डायरेक्ट कढईमध्ये फोडण्यापेक्षा हा ऑप्शन बेस्ट वाटला मला. आणि आता छान असं 5 मिनिटं तरी अंडे लगेच हे नाही करायचे, थोडेसे छान परतवून द्यायचे. छान त्याचं म्हणजे त्याला कोटिंग येऊ द्यायचं. आणि मग आता 5 मिनिटं झाले आणि मग मी ते अंडे परतवून घेतले. लगेच अंडे टाकल्या लगेच कधीच अंडे टाकल्या परतवून घ्यायचे नाहीत. मग ना लगेच हे केलं ना त्याचं पाणी ओततं आणि मग ते जास्त वेळ लागतं अंडे परतण्यासाठी, त्यामुळं. आणि तुम्ही पाहू शकता आता कडेने देखील असं चिकटायला वगैरे सुरुवात झाली, म्हणजे आपली अंडा भुर्जी आहे ना परफेक्ट होण्यासाठी ही मदत होत आहे. आणि यामध्ये एक बेस्ट ऑप्शन मी सुरुवातीला म्हणलं होतं, ट्रिक्स मी शेअर करत असते, तर ते ट्रिक्स देखील मी तुम्हाला शेअर करणारच आहे. पण अगोदर तुम्ही पाहू शकता सगळे मसाले देखील घालून भाजीला झालेले आहेत. मसाले म्हणजे मसाले मी काहीच वापरत नाही, घरचेच वापरले सगळे. हळद, गरम मसाला, लाल मिर्च पावडर, काळा मसाला सगळं घरचंच वापरलं आहे मी. आणि आता छान असं तुम्ही पाहू शकता हे गाठी जे आहेत ना त्या फुटल्या पाहिजेत. तरच हॉटेलची कशी असते अंडा भुर्जी तुम्ही पाहिली असेल, एकदम अशी मऊ, लुसलुशीत आणि एकदम अशी सुट्टी सुट्टी असते ना पोह्यांसारखी. अगदी मी ही
तशी होण्यासाठी एक ट्रिक्स आहे, तर ती मी ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती काय, तर ती तुम्हाला आता कळेलच. आणि हॉटेलमध्ये ना पावासोबत आपल्याला अंडा भुर्जी जी आहे ना, तर ती पावासोबत खायला देतात. पण मी आहे ना, पाव खाण्यापेक्षा चपाती बेस्ट वाटते मला. म्हणजे चपातीसोबत कसं अंडा भुर्जी आणि चपाती पोट देखील भरतं आणि जरा म्हणजे बरं वाटतं नाही का. म्हणजे असं पाव वगैरे खाण्यापेक्षा, बेकरीतले पाव वगैरे खाण्यापेक्षा. आता तुम्ही पाहू शकता ही ट्रिक्स, मी काय ट्रिक्स सांगणार होते ती तुमच्या लक्षात आलीच असेल सुट्टं-सुट्टं करण्यासाठी. ते म्हणजे हे आहे आपलं मॅशरच्या साहाय्याने छान असं ही भाजी मॅश करून घ्यायची. म्हणजे काय होतं माहिती आहे का, आपण मॅश करतोय ना, तर ते पाणी जे आहे ना, तर ते पाणी आपोआप खाली चिकटलं जातंय आणि पाणी कमी होऊन जातंय, आटून जातंय आणि जी अंडा भुर्जी आहे तर ती सुटसुटीत होण्यासाठी मदत होते. तुम्हाला कळलं असेल. तुम्हाला माहिती आहे मी नेहमीच काही ना काही भाजीमध्ये ट्रिक्स वापरत असते, जेणेकरून आपली भाजी छान व्हावी. आणि तुम्ही आता पाहू शकता किती सुटसुटीत मोकळी आपली अंडा भुर्जी झालेली आहे आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट देखील लक्षात आला असेल. मी सगळं लाईव्ह म्हणजे तुमच्या समोर दाखवत असते. तुमच्या समोर त्याचे रिझल्ट देखील दाखवत असते. तुम्हाला माहीत असेल. आणि तुम्हाला हे रिझल्ट आवडतात की नाही, कसे वाटतात कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर एक कमेंट, छानशी कमेंट करायला विसरू नका. कारण व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागतो आणि तेवढे बनवून आम्ही तुमच्यासोबत शेअर करत असतो. प्लीज एक छानशी कमेंट करत जा. तुमच्या कमेंटची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाय बाय, भेटूयात अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण रेसिपीसोबत. बाय.